महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। विश्व मराठी साहित्य संमेलन मराठा हायस्कूल नाशिक येथे संपन्न। विश्व साहित्य संमेलन दिनांक 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पूर्ण होणार आहे। मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सहयोगाने होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। या संमेलनात महाराष्ट्रातील विविध थोर व्यक्तींचा समावेश होता। संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या साहित्य संमेलनात 12 किल्ल्यांचा प्रतिकृती सादर करण्यात आल्या, तसेच साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाद्यांचे वादन करण्यात आले। या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रम साजरे झालेत। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या साहित्य संमेलनात विविध पुस्तकांची स्टॉल्स देखील उपलब्ध करण्यात आली होती। मराठी चित्रपट सृष्टी देखील साकारण्यात आली। शिक्षकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे आपला सहभाग सादर केला। विश्व साहित्य संमेलनात देशातीलच नव्हे तर विदेशातील मराठी लोकांचा सुद्धा समावेश असतो। विश्व साहित्य संमेलनाचा उद्देश मराठी भाषेचा गौरव करणे होय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताठेसह प्रतिनिधी भागवत इरतकर। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण आलेलो आहे विश्व मराठी काव्य संमेलन। विश्व मराठी संमेलन मध्ये तुम्ही आलेला आहात, तर यात काय आहे मुळात की जी लोक विदेशात राहतात, मराठी लोक, त्यांच्यासाठी हे आयोजित केलेलं महाराष्ट्र शासनाचं मराठी भाषा विभागातर्फेचं संमेलन आहे। मग विदेश म्हटलं तर मग आमची संस्था त्याच्याशी कनेक्टेड आहे। आमची संस्था आहे रेडिओ वेलफेअर फाउंडेशन, म्हणजे रेस्क्युइंग एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन ओव्हरसीज। तर यामध्ये काय आहे, तर जी लोक फॉरेन कंट्रीमध्ये जातात, वेगवेगळे म्हणजे स्टुडंट्स जातात, अनेक लोक जॉबच्या निमित्ताने गल्फ रिजन मध्ये जातात, अनेक महिला लग्न करून जातात, त्याचबरोबर मर्चंट नेव्ही हा जो सेक्टर आपल्याला माहिती आहे खूप पगाराचा आहे, पण ती लोक जेव्हा जॉबसाठी तिथे जातात तर तिथे ते अडचणीत अडकतात आणि त्यांना भारतात यायचं असतं। तर अशा वेळेला आपली संस्था त्या देशाची इंडियन एम्बॅसी, काउन्सिलेट यांच्या मदतीने लोकांना भारतात आणायला मदत करते। त्याचबरोबर विदेशात कोणाची डेथ झाली, मृत्यू झाला, तर त्यांची डेड बॉडी परत आणणं हे खूप मोठं चॅलेंजिंग त्या फॅमिलीसाठी असतं। तर त्यांच्या डेड बॉडी परत आणायला आम्ही मदत करतो। हे कार्य पूर्णपणे निःशुल्क चालतं आणि रेडिओ वेलफेअर फाउंडेशन REDIO सर्च मारला कोणीही तर त्यांना या संस्थेची माहिती मिळू शकते। तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे मी आभारी आहे। आणि आपल्या माध्यमातून जी कुणी लोक विदेशात जातात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी ही नम्र विनंती। आपल्याला जर कोणा संपर्क करायचा असेल तर कुठे संपर्क करावा लागेल तुम्ही? आमचा हेल्पलाईन नंबर आहे 9503107419। हा हेल्पलाईन नंबर आहे। 24 तास हा नंबर चालू असतो आणि आता सध्या आमचं 32 देशांमध्ये काम चालू आहे। येस, धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।